नमस्कार मंडळी, कोकण कनेक्शन चॅनलवर तुमचे स्वागत। मंडळी, आपल्या कोकणात अनेक चालीरीती आहेत। त्यातलीच एक परंपरा म्हणजे घारगे फोडणे। हा हंडी फोडण्याचाच एक प्रकार आहे। आज आपण पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायंगवडे गावातील श्री पावणाई रवळनाथ मंदिरात साजरी केली जाणारी घाडगे फोडणे प्रथा। कोकणात होणाऱ्या जत्रेत दशावतार नाटक सादर केले जाते। हे नाटक मध्यरात्री सुरू होऊन पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास संपते। पूर्वी रात्रीचा प्रवास धोकादायक होता। नाटक बघायला आलेली गावकरी मंडळी सुखरूप आपापल्या घरी पोहोचावी म्हणून असे उजाडेपर्यंत नाटक रंगवले जायचे। दशावतारी घाडगे फोडणे हा खेळ म्हणजे दशावतारी नाटकाचाच एक भाग असतो, ज्यामध्ये नाटकात सहभागी झालेले कलाकार आणि प्रेक्षकांमधून काही लोक एकत्र येऊन एक हंडी फोडतात। उत्सव सुफळ संपूर्ण झाल्याचा आणि त्याचा पारंपरिक समारोप म्हणून ही प्रथा साजरी केली जाते। गोकुळाष्टमीच्या हंडीप्रमाणेच एक छोटे मडके बांधून ते सजवले जाते। त्यात दही काला भरला जातो आणि त्याच्या खाली फेर धरून सर्वजण नाच करतात। नंतर एक दशावतारी कलाकार काठीने ही हंडी फोडतो। या हंडीचे म्हणजेच घाडग्याचे तुकडे लोक देवाची भेट म्हणून घरी नेतात। हा एक पारंपरिक खेळ आहे जो कोकण आणि गोव्यातील मंदिरातून साजरा केला जातो। अशा आपल्या अनेक चालीरीती, प्रथा, परंपरा आहेत, त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, जतन झाल्या पाहिजेत। वायंगवडे गावातील श्री अमोल परब यांनी ही माहिती व व्हिडिओ पुरवल्याबद्दल त्यांचे आभार। सबस्क्राईब करा। धन्यवाद।